बोटावर मोजता येतील एवढी वांग्याची रोपे, तेवढीच कारल्याची रोपे, तितकीच घोसाळी, कारली, 2 चोंडे भात, 2 चोंडे ज्वारी, हळद, 8-10 मक्याची रोपे, 4 ऊसाचे दांडे, तुळस, ओवा यांची 25-30 रोपे आणि आजूबाजूला गर्द हिरवाई. हे वर्णन एखाद्या शेटजीच्या फार्म हाऊसवरील नाही, तर चक्क आजूबाजूला उंचच उंच टॉवर असलेल्या हिरानंदानी इस्टेट लगत ऋतू इस्टेट सोसायटीच्या मागच्या बाजूचे महापालिकेच्या संकल्पनेतून निर्माण करण्यात आलेल्या खर्चिक आणि दिखावा असलेल्या सेंद्रिय शेती या प्रयोगाचे आहे. संकल्पना चांगली असली तरी करोडोंच्या जमिनीवर गार्डनसाठी राखीव असलेल्या जागेत 25 एकर जमिनीपैकी 1.5 एकर जागेत सेंद्रिय शेती करावी असे महापालिकेला का वाटले असेल? हा प्रयोग करण्यामागे महापालिकेच्या उद्यान विभागाचे प्रयोजन तरी काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. सेंद्रिय शेती निर्माण करून त्या ठिकाणी ठाणेकर जनतेला अभ्यासपूर्ण माहिती दिली गेली असती, त्यांचे प्रशिक्षण केले गेले असते तर भाग वेगळा. मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकी रोपे लावून 4-5 चोंडे भात आणि ज्वारी लावून महापालिका यातून काय साध्य करू पाहत आहे, याबाबत प्रश्नचिन्हच आहे. आजूबाजूला गगनचुंबी इमारती, ज्या ठिकाणी जागेचा भाव गगनाला भिडला आहे, अशा रहिवासी संकुलातील मधोमध महापालिका सेंद्रिय शेती करते आहे. तुम्हालाही आश्चर्याचा धक्का वाटला असेल, मलाही वाटला सुरुवातीला. कारण या ठिकाणी गार्डनचं आरक्षण असताना महापालिकेने एक आयडिया केली आहे की या ठिकाणी नैसर्गिक शेती फुलवली आहे. आता तुम्ही बघत असाल आजूबाजूला इमारती आहेत, मोठमोठ्या इमारती आहेत, आणि त्याच्यामध्ये हा एक 25 एकरचा मोठा प्लॉट आहे. त्या ठिकाणी आधीच हिरवळ होती, त्या हिरवळीत महापालिकेने आता शेती सुरू केली आहे. कदाचित राज्यातील पहिली महापालिका असेल की ती महापालिका आता शेती करणार आहे. ठाण्यासारख्या घोडबंदरसारख्या परिसरात महापालिकेने तांदूळ लावला आहे, महापालिकेने नासरी लावली आहे, महापालिकेने वांगी लावली आहेत, महापालिकेने टोमॅटो लावली आहेत, आणि काही दिवसानंतर या ठिकाणी उत्पन्न सुरू होणार आहे. नाव गणेश भोईर, मी उद्यान तपासीस ठाणे महानगरपालिका. आमचा दर फेब्रुवारीमध्ये वृक्षवल्ली नावाचा कार्यक्रम भरतो. त्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ठाणे शहरामध्ये नागरिकांना व लहान मुलांना शेतीची माहिती व्हावी अशी एक शेतीचा प्लॉट तयार करण्याची संकल्पना सांगितली होती. त्यानंतर आमचे महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरभराव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरणाने ही जागा निवडून सुमारे 1.5 एकरचा हा प्लॉट आहे. इथे पूर्वी काहीच नव्हतं. हे सर्व प्लॉट क्लीन करून, बेड प्रिपरेशन करून, त्यानंतर विविध हंगामी भाज्या असतील किंवा एक्झॉटिक व्हेजिटेबल असतील, फळझाडे असतील, यांचं व्यवस्थित व्यवस्थापन करून त्यानंतर ही लागवड करण्यात आलेली आहे. आता बघता की सध्या ग्रोथ स्टेजमध्ये, म्हणजे आता आम्ही सध्या इथेच बियाणे वगैरे आणून त्याची रोपं तयार करून ही सर्व लागवड केलेली आहे. आता साधारण 1-2 महिन्यानंतर याला पूर्ण त्याचं एक स्वरूप येईल, म्हणजे फळं लागलेले दिसतील. कुठले फळं लावले, इथे आम्ही बघा 3 प्रकारचे म्हणजे व्यवस्थापन केले. फळझाड, भाजीपाला आहे तर 2 प्रकारचे आहेत, एक एक्झॉटिक आहेत आणि एक हंगामी आहेत, ज्यामध्ये वांगे, टोमॅटो, त्याच्यानंतर कोबी, एक्झॉटिकमध्ये ब्रोकली आहे, लेट्यूस आहे. त्यानंतर फळझाडांमध्ये विविध प्रकारची फळझाडं लावलेली आहेत. प्रत्येकाचे 2-2, 3-3 सॅम्पल लावलेले आहेत. आंबा झाला, अवोकाडो झालं, अंजीर झालं, त्यानंतर पोमोग्रॅनेट झालं, पोमेलो पण आहे इथे. त्यामुळे आम्ही इथं चारा पिकं सुद्धा घेतो, ज्यामध्ये मका वगैरे आहे. तर आमचा मुख्य उद्देश हाच आहे की ठाण्यातील नागरिकांना व लहान मुलांना आता सध्या माहिती नाही की शेती काय असते. त्यांच्या जे घरात जेवण, म्हणजे ताटामध्ये समोर जे जेवण परोसलं जातं त्याच्यामध्ये किती मेहनत लागते शेतकऱ्याला उगवण्यासाठी, तर त्याची जाणीव करून देण्यासाठी व एकंदरीत शेती काय असते याची माहिती देण्याकरिता आम्ही हा प्रकल्प राबवलेला आहे. ठाणे महापालिका वृक्ष प्राधिकरण विभाग, उद्यान विभाग यांचा नावलौकिक अख्ख्या महाराष्ट्रात आहे. पाणी, घनकचरा यांच्या सोयीसुविधा तुटपुंज्या असतानाही ठाण्यात उभ्या राहणाऱ्या गगनचुंबी इमारती, त्यासाठी नष्ट केली जाणारी अधिकृत आणि अनधिकृत वृक्षवल्ली, हे याबाबतचे बोलके चित्र आहे. अशा नावलौकिक असलेल्या महापालिकेच्या उद्यान विभागाकडून ही संकल्पना राबवली गेली यामागे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
बडे लोक बडी बाते, 4 आण्याची कोंबडी, 12 आण्याचा मसाला, आवळा देऊन कोहळा काढला अशा मराठी म्हणी महाराष्ट्रात रोजच जागोजागी वापरल्या जातात. या संकल्पनेलाही त्या लागू आहेत बरं का. दाखवायचे दात वेगळे, खायचे वेगळे अशी म्हणही बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहे. भविष्यात जेव्हा ठाण्याचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला ठाणे महापालिका, त्यांचे वृक्ष प्राधिकरण विभाग, उद्यान विभाग यांची नावेही शाईने दिली जातील. त्या शाईचा रंग कोणता असेल ते आत्ताच सांगता येणार नाही. मात्र या दोन्ही विभागाचे नाव घेतल्याशिवाय ठाण्याचा इतिहास पुढे जाणार नाही यात शंका नाही. करोडोच्या जमिनीवर लाखो रुपयांचा खर्च करून सेंद्रिय शेती महापालिका करणार आहे. त्यातून हजारोचं उत्पन्न येईल की अजून काही त्यातून फायदा महापालिकेला मिळेल हे आपल्याला माहीत नाही. परंतु देशातील कदाचित ही पहिली महापालिका असेल ती करोडो रुपयांच्या जमिनीवर लाखो रुपये खर्च करून हजार रुपयांचा फायदा मिळवणार आहे. 3 चोंड्यांचा भात, 2 चोंड्यांची नाचणी, 20-25 वांग्याची झाडं, 20-25 टोमॅटोची झाडं, काही कारल्याच्या वेली, याच्यातून जे उत्पन्न मिळणार आहे ते महापालिका वृद्धाश्रमांना आणि बालकाश्रमांना पुरवणार आहे. आता इथून जे मिळणारं उत्पन्न आहे ते त्या वृद्धाश्रमाला किती दिवस पुरेल हा एक प्रश्न आहे. परंतु संकल्पना खूप चांगली आहे. क्रीडच्या जंगलामध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना ही खूप चांगली आहे. वरवर पाहायला गेलं तर हा हेतू खूप चांगला वाटतो आहे. परंतु अधिकारी आणि राजकारणी यांच्या मनात या सेंद्रिय शेतीमागे काय अर्थकारण दडलं आहे हे कदाचित येत्या काही दिवसात उघड होऊ शकतं.